you. Great range morning all of you. मॅडमांनी एवढंच सांगितलंय की त्यांना जास्त आनंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने होतंय. ऍक्च्युली जियाला घेऊन आम्ही एक 8:30 वाजता लोणावळ्याला आपलं जे पहिला ट्रेनिंग प्रोग्राम व्हायचा, काय म्हणायचं नाव, कमरभर पाठ. नाही बेसिक नाही, एलिगन्स हॉटेलला होतं, ज्याचा 3 दिवसाचा प्रोग्राम होता तिथं. आय थिंक काय होतं प्रोग्रामचं नाव, कोणती संस्था होती, दिशा कॅम्पला पाठवलेलं होतं तिला. जरा ती पण सांगेल काय शिकून आलेली, कारण आपल्याला कंपनी जे नेक्स्ट जनरेशनला न्यायची, तर नेक्स्ट जनरेशन तर तयार झाली पाहिजे. ज्यावेळेस निघालो मला यायची घाई होती, कोणाला सांगू बोललो मांडे सरांना सांगावं तर पुढे जास्त वेळ टिकून नाही राहत. बोलता बोललो मी तुम्हाला सांगतोय, कोणाला सांगू नका, सर इथं येणार आहे. मग कोणाला सांगावं बरं, हॉटेल पण माहिती नाही. मग विष्णू सरांना कॉल केला, पण त्यांना जपूनच बोलत होता. सर असं आहे, निघालो, पुढे आलो, चाकण एक 15 ते 20 किलोमीटर राहिले यायचा आनंद, परत रस्ता चुकलो. तिथं 20 किलोमीटर गेलं, मग लक्षात आलं आपण परत लोणावळ्याला पाठीमागे चाललोय. एक रॉंग टर्न झाला, परत पुढे आलो, इकडं आलो तर मधूनच एक रस्ता परत काढला ह्याच हायवेने. इथं मधून पाटाने असं जाऊन आलो, परत इकडला रस्ता आहे, त्यांनी परत इथं आलो. म्हणजे निसर्गाने पण एक आज आमची परीक्षा बघितली है ना. पण बोलतात ना की ज्याला जे करायचंच आहे आणि त्याने जर ते ठरवलं तर साक्षात परमेश्वर पण ते द्यायला तयार होतो. रेखा मॅडम आणि किरण सरांच्या अॅनिव्हर्सरीला नक्की यायचं होतं. खूप असे संकट होते, पण यायचं होतं. नेचरने परीक्षा घेतली आणि आता या ठिकाणी तुमच्या समोर मी प्रेझेंट आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आपण ह्या दोन्ही दाम्पत्यांना, एक जोडीला सर्वांच्या हातून शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. मी त्या परमात्म्याला, परमेश्वराला, परमपित्याला एवढीच विनंती करेल, ह्या दोघांसाठी एवढंच मागेल की जगातले जेवढे पण सुख असेल ते सर्व ह्या दोघांना लाभो. यांच्या हातनं देश सेवा, ईश्वर सेवा घडो आणि खूप साऱ्या लोकांच्या हातामध्ये यांच्या मार्फत आरोग्य लाभो आणि खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये एक बिझनेसमॅन तयार हो. हे अॅनिव्हर्सरी निमित्त, ह्या मॅरेज अॅनिव्हर्सरी निमित्त मी त्या परमेश्वर परमपित्याला एवढंच सांगणं घालतोय. मित्रांनो, कंपनीत खूप सारे लोक काम करतात है ना. आज साधारण आपली जी कंपनीमध्ये जी टीम आहे, ही टीम एकंदरीत 5 लाख लोकांचं आपलं कुटुंब तयार झालंय या 4.5 वर्षामध्ये. पण या 4.5 वर्षामध्ये असे पण काही चेहरे जे प्रामाणिकपणे जे काम करतात, एक हृदयात घर तयार करून गेलेले. म्हणजे काम करत असताना कुठलंही किंतु नाही, परंतु नाही, कुठली मागणी नाही, कुठलं डिमांड नाही. एक सरळ रेषेत काम करायचं, लोकांसाठी काम करायचं, लोकांच्या सुखासाठी काम करायचं, दुःखातून बाहेर काढायचं. असं विष्णू सरांनंतर जर कंपनीत कोण असेल तर ते माझे रेखा मॅडम आणि किरण सर. आणि म्हणून या कामाच्या जी पावती आहे, त्या पावतीनं मला इथपर्यंत खेचून आणलेलं आहे. तर मी त्या परमात्म्याला, परमेश्वराला, परमपित्याला परत एकच विनंती करेन की असंच यांच्या बाहूमध्ये 10 हत्तींचं बळ येऊ, 10 हत्तींचं बळ येता 10 जेसीबींचं पण बळ येऊ.
आणि अशीच यांच्या हातून ही देशसेवा रियांच्या मार्फत घडत राहावं एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय रियांश. हर हर रियांश, हर हर रियांश. नाही, आम्हाला आवडेल सर, फक्त यांची लिमिटेशन असते तर मी आणखी एकदा तुम्हाला नक्कीच दिला असता. ती पर्वणी असते आमच्यासाठी. मी काय बोलायचं तुम्ही विसरले, काय बोलायचं. मित्रांनो, सरांना मी बॅनर बनवले होते, सगळ्यांना शेअर केले, सर्वांना शेअर केले, सरांना पण शेअर केलं. पण सरांच्या बॅनरच्या खाली नक्की या, आग्रहाचं निमंत्रण असं काही नाही टाकलं. बरोबर सर? हा, त्याचं एक कारण आहे. कारण मी गेल्या 6 महिन्यापूर्वी अल्ट्रोज नावाची गाडी घेतली छोटीशी. त्याचं सेलिब्रेशन करायला सरांनी मला प्रॉमिस केलं की हो मॅडम मी येतो, असं बोलले होते. आणि मग ते काही कारणास्तव नाही आले. मला असं वाटलं की मी खूप मोठं मागते, नाही का. एका कंपनीच्या सीएमडी सरांना मी आग्रह करते, ते मला काय लागलं हो म्हणतायत. आणि मग म्हणून मी यावेळेस त्यांना डिस्टर्ब नाही केलं. मी म्हटलं की नको, मला तेवढा अधिकार नाहीये. पण विचार करा, आज माझ्यासारखे मी अजून रुबी रँक माझी बघा, मी सगळे रँक वगैरे सगळं विसरते. रुबी रँक होल्डर, एक छोटं, अजून एवढं पण काही माझं स्थान एवढं मोठं नाहीये. पण बघा ना, आज सीएमडी सर माझं बॅनर बघून किंवा काम बघून इथपर्यंत रात्रीच्या 12 वाजले, 12 वाजता येतात फुल फॅमिली घेऊन. खूप मोठी गोष्ट, खूप मोठं कमवलंय मी, खूप कमवलंय. 22-23 लाखाचं अर्निंग आहे सर. आज ते एवढंच वाटतंय सर. खूप दिला आजचा हा क्षण खूप मोठा आहे मॅडम. थँक्यू सो मच. तर आज आपण काही नाही, फक्त केक कटिंग करूया, कारण आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. तर सर्वांनी आपण सेलिब्रेट करूया. आज माझ्या या छोट्याशा दिवसाला फार मोठे केलं तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती देऊन. आणि माझं हक्काने मी तुम्हाला सांगितलं होतं की अजिबात जेवल्यानंतर कोणी कुठे जायचं काय म्हणतात त्याला, काहीतरी माझी आजी म्हणते ना की हे दिली होती मी, ताकीद दिली होती की अजिबात कोणी हलायचं नाही सर. कोणी खाल्लं नाही. जेवण केल्यावर मोस्टली लोक अर्ध्या पुढच्या रिकामे होतात, पण माझी माणसं खूप 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 चांगली आहेत. आणि थँक्यू अजय सर, टीम घेऊन आल्याबद्दल थँक्यू सर. तुमचे चेहरे पाहून मग खरंच आणखी आनंद झाला. त्यांनी बिंगो फोडलं की सीएमडी सर येतात. अरे बापरे, इतका मोठा धक्का बसला, पण गोड धक्का होता. थँक्यू सो मच सर. चला तर आपण सेलिब्रेशनला सुरुवात करूया.